या पुलाचं उद्घाटन शिंदेंच्या सेनेकडून कोणताही गाजावाजा न करता करण्यात आलं। मात्र त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपला सुद्धा याबाबत कोणतीही कल्पना दिली नाही। राजू पाटील यांनी सुद्धा पलावा पुलासंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला की डोंबिवली शहराच्या विकासाला ग्रहण लावणारा चांद भाई कोण? पलावा पूल नाव तर तुम्ही ऐकलंच असेल। स्क्रीनवर तुम्ही पाहताय हाच तो कल्याणशीळ रोडला लागून असलेला पलावा पूल आहे, ज्याची चर्चा संपूर्ण राज्यभर गाजली, अजूनही गाजते। या पुलाची चर्चा काही कमी होताना दिसत नाहीये आणि आता तर पुन्हा एकदा या पुलासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। मनसेचे नेते राजू पाटील यांनी या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि या पार्श्वभूमीवर या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे पत्राद्वारे केली होती। राज्य शासनानं आता ही मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे आणि लवकरच या पुलाचं आता स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे। आता यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा जो अहवाल आहे तो नेमका कधी समोर येतो, कारण आता महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहे आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हा जर अहवाल समोर आला आणि या अहवालामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या तर त्यावरून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून टार्गेट केलं जाणार आहे आणि पुन्हा एकदा या पुलावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसणार आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पुलाचं उद्घाटन शिंदेंच्या सेनेकडून कोणताही गाजावाजा न करता करण्यात आलं। मात्र त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपला सुद्धा याबाबत कोणतीही कल्पना दिली नाही। त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये सुद्धा या संदर्भात नाराजी होती आणि ही नाराजी माध्यमांशी त्यांनी खासगीमध्ये बोलून सुद्धा दाखवली। त्याचप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमामध्ये विधान केलं होतं, ते म्हणजे कल्याण डोंबिवली शहराच्या विकासाला ग्रहण लागले आणि चव्हाणांचं हेच वाक्य घेत याच वाक्याचा संदर्भ घेत राजू पाटील यांनी सुद्धा पलावा पुलासंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला की डोंबिवली शहराच्या विकासाला ग्रहण लावणारा चांद भाई कोण? अशा शब्दात त्यांनी या ठिकाणी जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केलेली आहे। त्यामुळे भाजपच्या वाक्याचा रेफरन्स घेऊनच मनसेनं सत्ताधारी शिंदेंच्या सेनेला जे आहे ते या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पलावा पुलावरून प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या शिंदेंच्या सेनेला घेरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे, हे मात्र नक्की। 1 जूनला राजू पाटील यांनी या पुलाच्या कामाची पाहणी केली होती आणि त्यावेळेला या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे असं त्यांनी जाहीररित्या बोलून दाखवलं। त्यानंतर त्यांनी 3 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आणि VJTI या संस्थेमार्फत या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली। त्यानंतर आता 5 ऑगस्ट रोजी त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली असून संबंधित जी संस्था आहे VJTI या संस्थेमार्फत या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते करण्यात येणार आहे। पलावा ब्रिजवरून मनसेनं सोशल मीडियावर सुद्धा शिंदेंच्या सेनेला चांगलंच घेरलंय। मनसेकडून शिंदेंच्या सेनेवर सातत्यानं टीका होत असली तरी विशेषतः पलावाच्या मुद्द्यावरून भाजपनं साधारणपणे चुप्पी साधणंच पसंत केलेलं आहे, कारण शिंदेंच्या सेनेकडून भाजपला कोणतीही कल्पना न देता या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। त्यामुळे ही खतखत जी आहे ती भाजपाच्या मनामध्ये आहे। त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली शहराला लागलेलं विकासाचं ग्रहण दूर करायचं असेल तर या ठिकाणी भाजपाचा महापौर बसवावा लागेल अशा प्रकारचं विधान जे आहे ते नुकतंच केलं आहे। त्यामुळे या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत। भाजप हा स्वबळावर निवडणूक लढवणार का आणि त्या पद्धतीने एक प्रकारे हा कोणाला इशारा देण्यात आलेला आहे अशा एक न अनेक चर्चा सुरू आहे। त्याचप्रमाणे पलावाच्या मुद्द्यावरून येणाऱ्या काळामध्ये कोण कशा पद्धतीने टीका करतंय, हा अहवाल नेमका कधी समोर येतोय आणि कोण कुठल्या गोष्टीवरून गप्प बसतंय, कोण कुणाला छुप्या पद्धतीने पाठिंबा करतंय आणि कोण ओपनली रिॲक्ट होतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याणशीळ रस्ता हा ठाणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक आहे। त्यातच पलावा पुलामुळे जी आहे ती वाहतूक कोंडी दूर झालेली आहे। मात्र खरंच या
पुलाच्या कामाचा जो दर्जा आहे तो चांगला जर नसेल तर भविष्यामध्ये धोका उत्पन्न होऊ शकतो। आता नेमका या त्रयस्थ संस्थेमार्फत जो अहवाल सादर केला जाणार आहे त्या अहवालाकडे सर्व प्रवाशांचं, राजकारण्यांचं लक्ष असणार आहे। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मयुरी चव्हाण, कल्याण डोंबिवली।